So, uh, fasciola hepatica is the commonly known as the sheep liver fluke, and in this diagram we can see that is the first one is the phylum Platyhelminthes. Platy means flat and helminthes. That is in this phylum, that is the flatworm animal, that is the Platyhelminthes, and then that is the flatworm. Then fasciola hepatica is also known as the liver fluke, है ना. माहिती आहे आपल्याला की याला लिव्हर फ्लूक म्हटल्या जाते. देन इफेक्ट शीप, कॅटल अँड समटाईम ह्युमन्स. आता हे जे फॅशिओला हेपॅटिका आहे, या फॅशिओला हेपॅटिकाला आपण कॉमनली नोन ॲज दी फ्लॅटवॉर्म ऑर द फ्लूक्स. फ्लॅटवॉर्म आर बिकॉज these structures like the leaf like structures. आणि जर आपण याचं म्हणजे हॅबिटॅट पाहिलं तर हे कुठं असेल की इनहॅबिट द लिव्हर अँड बाईल डक्ट ऑफ दी व्हर्टिब्रेट लाईक द कॅटल, sheep, rabbit, pig and man. In this diagram, that is the two colors are seen, that is the pinkish color and bluish color. These are the reproductive systems. आता रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ही म्हणजे कशी आहे, हर्मोप्रोडाईट आहे. हर्मोप्रोडाईट म्हणजे कशी आहे, बोथ दी सेक्स ऑर्गन प्रेझेंट इन दी वन ॲनिमल, दॅट इज अ मेल गमेट अँड फिमेल गमेट. तर ही झाली पूर्ण म्हणजे त्याची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. नंतर याच्यामध्ये परत जर आपण आता याची मॉर्फॉलॉजी पाहायची, आपल्याला मॉर्फॉलॉजी पाहत असताना फर्स्टली तर आता मॉर्फॉलॉजी पाहत असताना इथे पर्टिक्युलर डायग्राम दिलेली आहे. या डायग्राममध्ये पहिले आपल्याला पाहायचे एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी. एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी मीन्स द एक्सटर्नल कॅरेक्टर. सो फर्स्टली दॅट इज द डायग्राममध्ये पहा, जो अँटेरियर रिजन आहे त्या अँटेरियर रिजनला, अँटेरियर रिजन म्हणजे समोरचा पार्ट, त्या अँटेरियर रिजनमध्ये काय आहे, माउथ प्रेझेंट आहे. ते माउथ कसं आहे, राऊंडेड आहे, म्हणजे माउथ इज सिच्युएटेड ॲट दी अँटेरियर रिजन. नंतर त्याला दिलेलं आहे सराउंडेड दी ओरल सकर. आता हे जे सकर्स आहे, सकर्स म्हणजे इथे पर्टिक्युलर दोन टाईपचे सकर असतील, दॅट इज द अँटेरियर सकर ऑर ऑल्सो नोन ॲज दी ओरल सकर. आणि नेक्स्ट असेल म्हणजे सेकंड असेल, दॅट इज द पोस्टेरियर सकर ऑर द व्हेंट्रल सकर. तर आता हे जे सकर्स असतात, या सकरचं काम काय असेल, फॉर दी अटॅचमेंट ऑर टू हेल्प फॉर द अडेशन, हे असेल या सकरचं काम. नंतर आहे या डायग्राममध्ये पहा, परत दिलेलं आहे की जे व्हेंट्रल सकर आहे. आता व्हेंट्रल सकर म्हणतो आपण त्याला, किंवा त्याला म्हणू शकतो आपण पोस्टेरियर सकर और ॲसिटॅब्युलम रिजन. 3 प्रकारचे नावं आहे याला. तर या व्हेंट्रल सकर और द पोस्टेरियर सकर अँड ॲसिटॅब्युलम. आता याचा जर आपण म्हणजे त्याची पर्टिक्युलर जर लेंथ पाहिली आपण, तर दॅट इज अ 3.4 mm आहे ओरल सकरची. नंतर त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, बाऊल लाईक स्ट्रक्चर आहे, किंवा तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता व्हेंट्रल कसं आहे, राऊंडेड सकर आहे. पण ते ॲक्च्युली जर आपण मायक्रोस्कोप खाली पाहिले तर ते बाऊल लाईक दिसेल. याचं काम असेल अटॅचमेंटसाठी. आणि
तो जो ॲसिटॅब्युलमचा रिजन आहे त्याची लेंथ असेल दॅट इज द 1.6 mm इन डायमीटर. तर इथे एक लक्षात ठेवायचं आहे, जे आपलं व्हेंट्रल सकर आहे हे हेल्पफुल असेल फॉर दी अटॅचमेंट ऑर अडेन्शन. नंतर आहे स्पाईन्स. आता हे जे स्पाईन्स आहे हे पूर्ण बॉडीवर प्रेझेंट असतील. नंतर आहे स्पाईन झाल्यानंतर दिलेलं आहे क्युटिकल. आता ही जे क्युटिकल्स आहे हे क्युटिकल जनरली त्याला आपण म्हणू शकतो टेग्युमेंट ऑर इंटिग्युमेंट है ना. आता क्युटिकलचं काम काय असेल, इट प्रोटेक्ट दी इंटरनल ऑर्गन. पर्टिक्युलर तुम्हाला नवप्रकाशनमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये स्केल दिलेले आहे. म्हणजे ही जी क्युटिकल आहे ती क्युटिकल वरती छोटे स्केल्स असतील किंवा त्याला आपण म्हणू शकतो स्पिन्युअल्स. ते पूर्ण बॉडीवरती म्हणजे लोकेटेड झालेले असतील. ते नेकेड आयने दिसत नाही. तर ह्याच्यामध्ये म्हणजे पर्टिक्युलर हे जे क्युटिकल असेल हे क्युटिकल काय असेल, इट प्रोटेक्ट दी ऑल इंटरनल ऑर्गन ऑफ द फॅशिओला हेपॅटिका अँड ऑल्सो इट हेल्पफुल फॉर द लोकोमोशन. नंतर लास्ट आहे दॅट इज द एक्सक्रिएटरी पोअर. आता हे जे एक्सक्रिएटरी पोअर आहे ते एक्सक्रिएटरी पोअर व्हेंट्रल सरफेसला प्रेझेंट असेल थोडं स्लाइटली. आणि याचं काम काय असेल की जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीममधलं वेस्ट मटेरियल असेल इट एक्सक्रिएट थ्रू दी एक्सक्रिएटरी पोअर. नंतर तर हे झालं आपलं पूर्ण या फॅशिओला हेपॅटिकाची मॉर्फॉलॉजी. याच्यामध्ये एकदम सुरुवातीला आपण पाहिलं होतं माउथ. माउथ कसं असेल म्हणजे त्याची जर एक्झॅक्ट लोकेशन पाहिलं तर सेंटरला असेल. त्याला आपण जनरली म्हणू की बा ओरल सकर. नंतर लगेच त्याच्या नेक्स्ट जो पार्ट असेल दॅट इज द गोनोपोअर. गोनोपोअरमध्ये असेल की अ स्मॉल कॉमन जेनायटल ॲपर्चर. आणि याचं जे सिच्युएशन असेल दॅट इज द मिड व्हेंट्रली अँड इन लिटल फ्रंट ऑफ द ॲसिटॅब्युलम. आता हे जे ॲसिटॅब्युलम म्हणजे पहा इथे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे व्हेंट्रल सकर. त्या व्हेंट्रल सकरला आपण काय काय म्हटलेलं आहे, व्हेंट्रल सकर. देन त्याला म्हटलेलं आहे आपण ॲसिटॅब्युलम किंवा त्याला म्हणू शकतो आपण पोस्टेरियर सकर. आणि हे कसं आहे, बाउल लाईक स्ट्रक्चर आहे. नंतर पाहायला आपण की स्पाईन. नंतर पाहायला आपण क्युटिकल. क्युटिकल ही पूर्ण बॉडी कवर केलेली असेल आणि इट इज हेल्पफुल फॉर दी लोकोमोशन अँड ऑल्सो प्रोटेक्ट दी इंटरनल ऑर्गन. अँड देन लास्टली दॅट इज द एक्सक्रिएटरी पोअर. आता नेक्स्ट ज्या इथे 2 डायग्राम दिलेले आहे या 2 डायग्राममध्ये पहा तुम्ही जे आपण आता डिस्क्राईब केलं ते एकदम क्लिअरली दिसेल. इथे एकदम जो कोनिकल शेप आहे राईट साईडला पहा, कोनिकल शेपमध्ये ओरल सकर दाखवलेला आहे आणि व्हेंट्रल सकर दाखवलेला आहे. नंतर खाली लेवलिंग केलं आहे दॅट इज द युटेरस अँड वरती दॅट इज द ओव्हरी. आता हा ॲनिमल कसा आहे, हर्मोफ्रोडाईट आहे. त्याच्यामुळे बोथ दी ऑर्गन्स आर प्रेझेंट इन दी वन ॲनिमल. सो हिअर युटेरस अँड ओव्हरी ऑल्सो सीन. आता याची जे पूर्ण लेंथ दिली आहे दॅट इज 3 mm. नंतर इथे दिलेलं आहे कॅकम. आता हा जे कॅकम आहे हे कसं आहे, पाऊच लाईक असेल स्ट्रक्चर. आणि इथून काय होईल की जे त्याची इंटेस्टाईन असेल जनरली म्हणजे कॅकम असा पार्ट आहे तिथून काय होईल की जी आपली इंटेस्टाईन असेल. आता इंटेस्टाईनमध्ये 2 प्रकारचे इंटेस्टाईन असतात दॅट इज द लार्ज इंटेस्टाईन अँड स्मॉल इंटेस्टाईन. त्याच्यामध्ये जे लार्ज इंटेस्टाईन आहे ते स्टार्ट होतील फ्रॉम दी कॅकम. तर तुम्हाला ही डायग्राम पाहिल्यावर आयडिया आली असेल की कशी आहे याची मॉर्फॉलॉजी. याच्यामध्ये आपण पर्टिक्युलर त्याचे एक्सटर्नल कॅरेक्टर पाहिले. आता एकदम सुरुवातीला आपल्याला त्याचं पाहावं लागेल ते म्हणजे हॅबिट. आता हॅबिट पाहत असताना आपण काय सांगितलं होतं की कुठं असेल हे, दॅट इज द इन द शिप लिव्हर फ्लूक.
किंवा समटाईम इट ऑकर इन द फ्रेश वॉटर स्नेल. हे झालं त्याचं हॅबिटॅट. देन आहे हॅबिट्स. आता हॅबिटमध्ये असेल की ते जे लिव्हर फ्लूक आहे, म्हणजे हा लिव्हर फ्लूक बाईल डक्टला अटॅच असेल. आता बाईल डक्ट म्हणजे पर्टिक्युलर जे ॲनिमल असेल, इन केस ऑफ मॅन कन्सिडर करू आपण, त्याच्यामध्ये ते बाईल डक्टला अटॅचमेंट झालेलं असेल. तर हे झालं त्याचं हॅबिट अँड हॅबिटॅट. नंतर आहे त्याचा आपण नेक्स्ट पॉईंट येऊ शकतो, दॅट इज द शेप अँड साईज. त्याच्यामध्ये सांगू शकता तुम्ही की बॉडी ऑफ द फॅशिओला हेपॅटिका ची साईज. त्याच्यामध्ये पहिले असेल लेंथ किती आहे किंवा लॉंग किती आहे, दॅट इज द 1.8 to 3 सेंटीमीटर लॉंग. यू कॅन राईट लेंथ. देन इट्स विथ, दॅट इज द 0.4 to 1.5 सेंटीमीटर विथ. तर हे झालं त्याचं शेप अँड साईज. आता परत तुम्ही याच्यामध्ये थोडं डिस्क्राईब करू शकता की त्याची जी बॉडी आहे, ही बॉडी कशी दिसते आपल्याला. टॅपरच दिसतं. टॅपर कुठं दिसतं, ॲट द अँटेरियर ॲज वेल ॲज अ पोस्टेरियर रिजन. नंतर परत तुम्ही जर या डायग्रामकडे पाहिलं तर या डायग्राममध्ये पहा, जो अँटेरियर रिजन दिसतो तो अँटेरियर रिजन कसा आहे, समव्हॉट राऊंडेड आहे, है ना, कोनिकल इन शेप. आणि जर त्याचा पोस्टेरियर एंड पाहिला तर तो पोस्टेरियर कसा आहे, पॉइंटेड आहे आणि ब्लंटी आहे. ठीक आहे. तर हे झालं त्याचं शेप अँड साईज. नंतर आहे कलरेशन. आता कलरेशनमध्ये हा जनरली पिंकिश इन कलरमध्ये असतो. पिंकिश इन कलरमध्ये असताना याच्यामध्ये एक डायग्राम आहे. म्हणजे जर त्याचं आपण कलरेशन म्हटलं तर पिंकिश कलर आहे, परंतु त्याचं जर ॲपिअरन्स पाहिलं आता ही जी स्लाईड आहे, या स्लाईडमध्ये म्हणजे पहा, तुम्हाला इथे एक लाईव्ह सॅम्पल घेतलेला आहे. त्या लाईव्ह सॅम्पलमध्ये फॅशिओला हेपॅटिका हा थोडा म्हणजे व्हाईटिश दिसत आहे आणि त्याचे इंटरनल ऑर्गन ब्राउनिश और ब्लॅकिश दिसत आहे, है ना. हे काय होत आहे, ड्यू टू द ट्रान्सपरन्सी ऑफ बॉडी. म्हणजे त्याचा जर कलर सांगायचा झाला तर तो पिंकिश आहे, पण ड्यू टू द ट्रान्सपरन्सी कॅरेक्टर दिस व्हाईटलाईन ग्लँड दिसतात, त्या दिसत आहे आपल्याला. व्हाईटलाईन ज्या ग्लँड आहे त्या कशा दिसत आहे, इथे ब्राउनिश इन कलर किंवा ब्लॅकिश दिसत आहेत. नंतर आता ह्या ब्राउनिश किंवा ब्लॅकिश याच्यासाठी दिसत आहे की त्या काय करेल, इंजेस्ट दी बाईल डक्ट ऑफ दी होस्ट. म्हणजे ज्या त्या ॲनिमलवर सर्वाईव्ह होतील त्याच्यातून ते काय करतील, फूड इंजेस्ट करतील, त्याच्यामुळे तो कलरेशन होतो. तर इथे पहा, फॅशिओला हेपॅटिका इज अ लिव्हर फ्लू कॉमन इन द ह्युमन अँड लाईव्हस्टॉक दॅट कॅन कॉज द मेजर इकॉनॉमिक लॉसेस. दॅट इज द डिव्हिल डे इटल इन 2008. Infected animal become anemic and lose significant amount. Okay. Infected animal become the anemic and lose significant amount of the weight. तर आता हे जे इथे म्हटलं म्हणजे एका सायंटिस्टने, दॅट इज द डिवेल डी इटल, याच्या म्हणण्यानुसार म्हणजे हा ह्युमनमध्ये जेव्हा त्यांनी पाहिले तर असा दिसला. आणि त्याचं त्यांनी मग काय केलं की त्याच्यावरती स्टडी केलं की बा जर हा फॅशिओला हेपॅटिका इन केस ऑफ मॅनमध्ये जर ॲपियर झाला तर काय होतं. तर काय होते की इन्फेक्टेड ऑन द ॲनेमिक अँड लॉस सिग्निफिकंट अबाउट दी वेट. म्हणजे तिथे वेट कमी झालं आणि त्याला ॲनेमिक कॅरेक्टरिस्टिक दिसले. आता ॲनेमिक कॅरेक्टर म्हणजे काय की दॅट इज अ डेफिशियन्सी ऑफ दी ब्लड. तर हे झालं कलरेशनबद्दल. म्हणजे पहा, या डायग्राममध्ये असा कलर दिसते, पण ॲक्च्युली कलर कसा असतो,
पिंकिश. नंतर नेक्स्ट स्लाइड. तर आता पहा नेक्स्ट स्लाइडमध्ये दिलेलं आहे दॅट इज द डेफिनेटिव्ह होस्ट. डेफिनेटिव्ह होस्ट त्याच्यामध्ये पहिला दिलेला आहे दॅट इज द शिप. आता शिप आहे, आपण एकदम सुरुवातीलाच याला काय नाव दिलं आहे, शिप लिव्हर फ्लू. म्हणजे फॅशिओला हेपॅटिका इज कॉमनली नोन ॲज अ लिव्हर फ्लूक ऑफ अ शिप. म्हणजे त्याचं मोस्टली ऑफन होते हे शिपमध्ये. नंतरचं नेक्स्ट दिलेलं आहे दॅट इज अ कॅटल, देन मे बी अ ह्युमन्स, दॅट इज ॲक्सिडेंटल अँड अदर मॅमल्स. दुसरा आहे इंटरमिडिएट होस्ट, त्याच्यामध्ये दिलेला आहे फ्रेश वॉटर स्नेल. आता ह्या ज्या फ्रेश वॉटर स्नेल आहे हे साईडला डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. ह्या फ्रेश वॉटर स्नेल आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे ऑकरन्स होते. देन आहे जिओग्राफिक रेंज. जिओग्राफिक रेंजमध्ये आहे कॉस्मोपॉलिटियन, एनिवेअर शिप अँड कॅटल्स आर लाईज. तर हे झालं फॅशिओला हेपॅटिका म्हणजे काय, त्याचं स्ट्रक्चर पाहिलं आपण. नंतर त्याचं म्हणजे पर्टिक्युलर ऑकरन्स कुठं आहे, फायलम कोणता येतो. नंतर मॉर्फॉलॉजीमध्ये पाहत असताना आपण त्याचं एकदम सुरुवातीला पाहिलं की शेप अँड साईज, देन कलर, देन त्याचे ओरल कोन पाहिले आपण. ते ओरल कोन ऑन दी बेसिस ऑफ डायग्राममध्ये पाहू आपण. परत रिवाईज करू. आता पहा या डायग्राममध्ये परत एकदा आपण शॉर्टमध्ये रिवाईज करू. फर्स्टली दॅट इज द अँटेरियर रिजन. अँटेरियर रिजन कन्सिस्ट ऑफ द माउथ. माउथ नंतर आहे सराउंडेड ओरल सकर है ना. ओरल सकरमध्ये पर्टिक्युलर दोन सकर पाहिले, दॅट इज द अँटेरियर सकर और द ओरल सकर, अँड देन द पोस्टेरियर सकर और व्हेंट्रल सकर और ॲसिटॅब्युलम, अँड देन स्पाइन्स, अँड देन क्युटिकल्स, अँड देन एक्सक्रेटरी पोअर. दॅट इज द लास्ट पॉईंट. तर हे झाली त्याची मॉर्फॉलॉजी. त्याच्यामध्ये परत एक राहिलं ते म्हणजे आपण पाहिलं होतं की स्केल म्हणू शकतो आपण त्याला, किंवा टेग्युमेंट ऑर क्युटिकल. तर हे झालं. आता याच्यामध्ये एक पर्टिक्युलर गोनोपोअर दाखवलेला आहे, किंवा इथे डायग्राममध्ये डिनोट केलेलं आहे दॅट इज द जेनायटल पोअर. आता हे जे जेनायटल पोअर असतं, हे जेनायटल पोअर इज ओनली ओपन व्हेन ड्युरिंग द ब्रीडिंग सीझन. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर एक कॅनल असते दॅट इज द लॉरल कॅनल, और लॉरल कॅनल इज ऑल्सो नोन ॲज अ टेम्पररी. दॅट मीन्स इज ओनली सीन इन द ब्रीडिंग सीझन्स. तर ही झाली आपली मॉर्फॉलॉजी ऑफ द फॅशिओला हेपॅटिका. इथपर्यंत काय डिफिकल्टी? नो मॅम. पूर्ण लक्षात आलं?